आप क्या करो सर? आप तुम्हें क्या नहीं 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 हो रहा है। और आपकी और सर थोड़ा सा आप आगे आ जाओ। हाँ बस थोड़ा दिख रहे वैसे आहे ना। हाँ ऐसा है प्रदेश बहुजन करते सेनेचं काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये काम करायचं आहे। आपल्यासोबत ज्या बहुजन सेनेच्या महिला विभागाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत मीना मॅडम आहेत, तर ह्या आहेत मॅडम पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतात। त्यांचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये नेटवर्क आहे। बहुजन क्रांती सेनेचा महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि आपण महाराष्ट्रामध्ये काम करत असताना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना तळागाळातल्या लोकांना एकत्र घेऊन आपण त्याचं पक्षाचं काम सुरू केलेलं आहे। आपल्या पक्षामध्ये काम करत असताना सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत। बहुजन म्हणजे बहुजन शब्दाचा जो अर्थ होता तो बहुजन, बहु म्हणजे अनेक अनेक जातीचे लोक, हे सगळे लोक एकत्र आपण चलेगा लावा हात लावा। आणि साहेब तुम्ही मागे या। हो यस ठीक। ओके। आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बहुजन क्रांती सेना या राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। यामध्ये आम्ही सिकंदर भाई जे आमच्या पक्षाचे सिकंदर भाई करडे हे जिल्हा संपर्क प्रमुख यांची नियुक्ती केलेली आहे। त्याचप्रमाणे आमच्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे रहिवासी हसनभाई पटेल हे डॉक्टर आहेत, यांची आपण बहुजन क्रांती सेनेच्या उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे। आज या ठिकाणी हा छोटासा कार्यक्रम होत आहे। बहुजन क्रांती सेना काय आहे हे तळागाळातील जनतेला आपण दाखवून देणार आहे। तळागाळातल्या जनतेसाठी आपण काम करणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या ज्या सर्व योजना आहेत त्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत कशा नेता येतील, याचा फायदा तळागाळातील जनतेला कसा करता येईल, यासाठी बहुजन क्रांती सेना प्रयत्नशील राहील आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन आपण बहुजन क्रांती सेनेची वाटचाल करणार आहोत। याची सुरुवात आपण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून केलेली आहे आणि याचं आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम सुरू करणार आहोत। बहुजन क्रांती सेना हा पक्ष सगळ्या जातीच्या लोकांसाठी असल्यामुळं या पक्षात सगळ्या लोकांनी सगळ्या जनतेने सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो। आणि आम्ही आता येत्या 25 तारखेला 25/8/2025ला आम्ही आझाद मैदान मुंबई या ठिकाणी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात यावा केंद्र शासनाच्या वतीने। तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी जिथं आपलं पूर्ण आयुष्य घातलं, जिथं राजघर आहे, राजभवन आहे साहेबांचं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, तर त्या ठिकाणी आमचं बहुजन समाजाचं सर्व श्रद्धास्थान आहे। अशा या दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी असं नामकरण करण्यात यावं, अशा 2 मागण्या घेऊन आम्ही आझाद मैदानावर लवकरच म्हणजे येत्या 25 तारखेलाच आंदोलन चालू करणार आहे। आणि हे आंदोलन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या कलेक्टर्सला त्याचे निवेदन देऊन आम्ही शेवटचं याची सांगता आम्ही दिल्लीच्या मैदानावर करणार आहोत। दिल्लीच्या रामलीला मैदान। आता दुसरी गोष्ट अशी सर, समोर आता येईल समोर महानगरपालिकेचे इलेक्शन, तर त्याला तुम्ही कसं बघता सर? आता आम्ही तर आमचं जे काम सुरू झालेलं आहे बहुजन क्रांती सेनेचं, तर यामध्ये सुरुवातीला तर आम्ही बहुजन क्रांती सेना हा पक्ष एक समाजसेवा आणि जनहितार्थ काम करणारा पक्ष म्हणूनच आम्ही सुरुवात केलेली आहे। आणि बहुजन क्रांती सेना हा राजकीय पक्ष असल्यामुळं येत्या कोणत्याही निवडणुकीला आम्ही समोर जाणारच आहोत। परंतु या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्हाला येत्या ज्या निवडणुका लागणार आहेत यामध्ये निवडणुकीत उतरायचं की नाही यासाठी आमचे जे पदाधिकारी आहेत, नवनिर्वाचित जे पदाधिकारी आहेत, त्यांची चर्चा करून आम्ही तो विषय ठरवू। माझं
एक शेवटचा प्रश्न आहे की मौलाना आझाद महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि अण्णासाहेब पाटील पाटील मंडळ, तर हे म्हणजे जे बेरोजगार आहे त्यांना सर ते म्हणजे लई परेशान करत आहे. तर सर त्यांचं तुमचं मत काय सर? म्हणजे तुमचं मत कसं आहे सर की तुम्ही मंत्रालयात जाता येता, तर सर तिथली परिस्थिती काय आणि काय करणार सर? सत्य परिस्थिती अशी आहे की हे जे सर्व महामंडळ आहेत, अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, बाकीचे इतर जे महामंडळ आहेत त्याच्यामध्ये महात्मा फुले महामंडळ आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, आर्थिक विकास महामंडळ, या मंडळांचं उद्देश असा आहे की समाजातील जे तळागाळातील लोक आहेत याच्यामध्ये जे बेरोजगार आहेत त्या लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी हे महामंडळ आर्थिकदृष्ट्या मदत करतं. परंतु या शासनाने आता 2 महामंडळ जे आहेत, अण्णाभाऊ साठे आणि महात्मा फुले, हे जे 2 आर्थिक महामंडळ आहेत याच्यावर अजून अध्यक्षाची निवडच केलेली नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की शासनाला या लोकांना डेव्हलप होऊ द्यायचं नाही, या शासनाला या लोकांचा रोजगार मिळावा अशी शासनाची कोणती भूमिका नाही आहे. त्यामुळं जर ह्या महामंडळावर अध्यक्ष दिला तर ते पुढचे प्रकरण होतील. आणि याच्यात जर कधी आता तुम्ही शासनाने जर कधी या लोकांवर अध्यक्ष दिला नाही आणि जर या समाजाचे प्रकरण झाले नाही आणि लोकांवर जर काही त्यांना उपवासाची वेळ आली तर याला संपूर्णपणे शासन जबाबदार राहणार आहे. त्यामुळं ह्या महामंडळावर लवकरात लवकर अध्यक्षाची निवड करावी. त्याचप्रमाणे जे वंचित आहेत खरोखर रोजगारापासून, अशा लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहोत. बहुजन क्रांती सेना त्याच्यासाठी अग्रेसर राहणार आहे. माझं अनंत पटेकर, मी बहुजन क्रांती सेना या निवडणूक आयोगाकडे रजिस्टर असलेल्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. या लीनाताई आहेर या पक्षाचा जो एक विभाग आहे महिला आघाडी त्याचे त्या प्रदेशाध्यक्ष आहेत. आणि नवीन जी नियुक्ती आहे मी तुम्हाला ते आता यांचे नाव सांगितलेलंच आहे, नवनिर्वाचित सदस्य हे आता जी निवड केली यांचं सिकंदर भाई करडे आणि कवीम भाई पटेल.